नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, एचडीएफसी बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. जर मित्रांनो तुमची फक्त 12वी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. तब्बल 14,500 ते 28,000 इतका पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय आहे, सर्व काही सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, एचडीएफसी बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, जर तुमची 12वी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एनसीएस पोर्टलद्वारे अप्लिकेशन करायचं आहे. या पोर्टलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता. टोटल 45 पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे आणि त्यासाठी तब्बल 14,500 ते 28,000 रुपये इतका पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुमची 12वी उत्तीर्ण असणं आणि त्याचबरोबर डाटा एंट्री, केवायसी व्हेरिफिकेशन यासारखे स्किल तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला एनसीएस पोर्टलवरती या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे. या पोर्टलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती असणार आहे 30 मे 2024. त्या अगोदर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन जो आहे तो एनसीएस पोर्टलद्वारे या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. एचडीएफसी बँक मार्फत या वॅकन्सीज असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. डाटा एंट्री ऑपरेटर हे पद असणार आहे. 45 टोटल या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. जर तुम्ही फ्रेशर आहात, 0 ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यासाठी 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ऑल इंडिया लेव्हल बंद तुम्ही कोणत्याही राज्यातून असाल, कोणत्याही जिल्ह्यात असून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि 14,500 ते 28,000 पर मंथ इतका चांगला पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे hdfcbank.com या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही याबाबतची सविस्तर माहिती घेऊ शकता. या संदर्भाची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही एनसीएस पोर्टलवरती जाऊन देखील सविस्तर जाहिरात या संदर्भातली चेक करू शकता. सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी जी लिंक आहे www.ncs.government.in ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता जेपीटी प्रायव्हेट लिमिटेड मार्फत या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. एचडीएफसी बँक मार्फत या वॅकन्सी असणार आहे, इथे बघू शकता. मित्रांनो, यामध्ये खाली गेल्यावरती तुम्ही बघू शकता, कमीत कमी तुमची 12वी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. 0 ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे. कोणकोणते स्किल तुमच्याकडे असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे ते देखील तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, जे पण उमेदवार 12वी उत्तीर्ण आहे, ज्यांना कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. मात्र तुमचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी एचआरचा नंबर देखील दिला आहे. अप्लाय करण्यासाठी मित्रांनो अप्लाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये खाली येऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. यामध्ये तुमचा युजर आयडी, पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा दिलेला आहे तो इथे टाकायचा आणि साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. मित्रांनो, या वेबसाईटवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर तुम्हाला न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे. रजिस्टर ऍज अ जॉब सीकर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर युनिक आयडेंटिफिकेशन टाईप मध्ये तुम्ही पॅन कार्ड नंबर सिलेक्ट करू शकता, मोबाईल नंबर सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी मोबाईल नंबर सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही पॅन कार्ड देखील या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव असेल, मधलं नाव असेल, शेवटचं नाव असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत खाली मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. फादर्स नेम, तुमचं एज्युकेशन लेवल काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे आणि तो पासवर्ड परत रिटाईप करायचा आहे.
अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं युजर नेम देखील या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे। हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर मित्रांनो स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे। हा जो कॅप्चा या ठिकाणी विचारला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला हा जो बॉक्स आहे त्या बॉक्सला टिक करायचा आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे, म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड। तो युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो 30 मे 2024 पर्यंत तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। यासाठी खूप चांगला पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। ऍप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।